नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्रांनो, आपण एक 10-15 दिवसापूर्वी याच ठिकाणी व्हिडिओ केला होता। लव्हाळा भरपूर सारा होता आणि बघू शकता कशा पद्धतीने जळलेला आहे लव्हाळा। त्यावेळेला मी सांगितलं होतं की बाबा राऊंडअप मध्ये सेंप्रा तणनाशक टाकून फवारणी करू नका। मी त्यावेळेला पण सांगितलं होतं, तुम्हाला कॉम्बिनेशन करायचं असेल तर 2,4-D बरोबर करा किंवा इतर तणनाशकाबरोबर करा म्हणलो होतं। त्यामध्ये डायरेक्स असेल किंवा तमर असेल, अशा प्रकारच्या तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता असं सांगितलं होतं। परंतु आपण त्या ठिकाणी 2,4-D आणि सेंप्रा हे तणनाशक वापरलेलं आहे या ठिकाणी। आता या ठिकाणी जी गवत बघताय हे जे इंग्लिश नाव ग्रोस ग्रास आहे आणि मराठी नाव सध्या काय मला त्याचं येत नाही, आठवत नाही, त्याच्यामुळे मी इंग्लिश नाव त्याचं सांगतोय। तर तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता। आणि बघू शकता लव्हाळा पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झालेला आहे संपूर्ण प्लॉटमधला। आणि 15 ते 16वा दिवस असेल साधारण, म्हणजे 14-15 दिवस झाले असतील फवारून आणि ह्याची क्रिया आणखीन जळण्याची आहेच। त्यावेळेला आपली ऊसाची लागण वगैरे काय केलेली नव्हती आणि त्यानंतर ऊस सुद्धा बघू शकता तर उगवून येत आहे। आपण तणनाशक मारल्यानंतर 4-5व्या दिवशी ऊस लागवड ही या ठिकाणी केलेली आहे। उगवणीवर कोणताही परिणाम होत नाही किंवा काय होत नाही, जबरदस्त पद्धतीने ऊस उगवण वगैरे होत आहे। आणि इतर गवतं जी छोटी छोटी होती ती इतर म्हणजे त्यामध्ये माठ असेल किंवा बारकी चिकटा असेल किंवा इतर गोड गवतं जी असते ती चिघळ असेल किंवा घोळ असेल, तर अशा प्रकारची गवतं जी छोटी छोटी उगवून आलेली होती ती 2,4-Dनं पूर्णपणे नष्ट केलेले आहेत आणि सेंप्रानं लव्हाळा पूर्णपणे नष्ट करायचं काम केलेलं आहे। आणि ह्याची 35 ते 40 दिवस कार्यक्षमता राहणार आहे। एक 35 ते 40 दिवसात तुम्हाला पुन्हा एकदा मी व्हिडिओ दाखवतो लव्हाळ्याची स्थिती काय आहे। इतर गवतं उगवून दुसरी नवीन येतील त्यामध्ये, परंतु मारलेला लव्हाळा जो आहे तो पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि मी तुम्हाला त्याचं सुद्धा दाखवेल। तर तुम्ही अशा पद्धतीने कॉम्बिनेशन करून मारू शकता। आणि उभ्या ऊसात जर मारायचं असेल तर लव्हाळा भरपूर असेल तर सेंप्रा 20 ते 25 दिवसानंतर एकटा प्लेन मारला तरी चालेल। आजूबाजूला कापूस किंवा बागा किंवा भाजीपाला पिकं नसतील तर 2,4-D घेऊ शकता किंवा तुम्ही त्याच्याबरोबर टाटा मिट्री घेऊ शकता, डायोरेक्स घेऊ शकता किंवा तुमचं तमर घेऊ शकता। काही अडचण नाही यामध्ये वापरण्यासाठी। तर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करून आपल्या चांगल्या पद्धतीने लव्हाळ्यावरती नियंत्रण मिळवू शकता।